भर रस्त्यात सुनेचा चिरला गळा. अक्षयचे आई वडील चुपचाप सगळं बघत होते. नेमकं असं काय घडलं होतं की स्वतःच्या पत्नीचा जीव घेताना मुलाला आई वडिलांनी थांबवलं नाही. कर्नाटकमधील कलबुर्गी जिल्ह्यात बारामती येथील अक्षय आणि शैला हे दाम्पत्य देवदर्शनासाठी गाणगापूरला गेले होते. सोबत अक्षयचे आई वडीलही होते. प्रवास सुरळीत सुरू होता, पण अचानक रस्त्यात किरकोळ वाद झाला. या वादानं क्षणातच भीषण रूप घेतलं. संतापलेल्या अक्षयनं कार थांबवली आणि पत्नी शैलाला जबरदस्तीनं बाहेर ओढलं. भर रस्त्यातच तिच्यावर लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण सुरू झाली. आजूबाजूचे लोक थबकले. काहींनी मोबाईल काढून व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली. पण पुढे जे घडलं ते अधिक धक्कादायक होतं. संतापाच्या भरात अक्षयनं धारदार शस्त्र काढलं आणि पत्नी शैलाचा गळा चिरला. रक्ताच्या थारोळ्यात ती रस्त्यावर पडली. मात्र अक्षय इतक्यावर थांबला नाही. उपस्थित लोक अजूनही परिस्थिती समजून घेत होते आणि त्या क्षणी अक्षय कारमध्ये बसला आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीवर थेट कार चालवत तिला चिरडलं. हा प्रकार पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. 28 वर्षीय शैलाचा जागीच मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेदरम्यान अक्षयचे आई वडील कारजवळच उभे होते. त्यांनी ना आरडाओरडा केला ना मुलाला थांबवलं. ते शांतपणे सगळे पाहत राहिले. हीच बाब अधिक धक्कादायक ठरली. दरम्यान नागरिक मदतीसाठी धावले, पण तोपर्यंत उशीर झाला होता. पोलिसांनी आरोपी अक्षयला अटक केली असून ही हत्या पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.